ज्येष्ठ नागरिकों से अपने गहरे आत्मिक और भावनिक रिश्ते को कायम रखते हुए नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में बेलापुर मतदार संघ अंतर्गत संदीप नाइक प्रतिष्ठान और भारतीय जनता पार्टी सानपाड़ा जयनगर मंडल वार्ड क्रमांक 74, 75, 76 और 69 के 10वीं व 12वीं बोर्ड के मेधावी छात्रों के लिए विद्यार्थी गुण गौरव समारोह और ज्येष्ठ नागरिक सम्मान व छत्र वितरण कार्यक्रम का जोश व खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक। सानपाड़ा सेक्टर 2 स्थित सौराष्ट्र पटेल हॉल में आयोजित इस कार्यक्रम में संदीप नाइक के हाथों 10वीं और 12वीं बोर्ड के गुणवंत छात्रों का विशेष सम्मान कर उनकी हौसला अफजाई की गई, तो वहीं बड़ी संख्या में उपस्थित तमाम ज्येष्ठ नागरिकों का सम्मान कर उन्हें छत्रियों का वितरण कर उनके योगदान को सराहा गया। इस दौरान ग्राम व पंचायत राज संयोजक नवी मुंबई भाजपा के भाव भावकर, भाजपा नवी मुंबई किसान मोर्चा अध्यक्ष सुनील कुरकुटे, समाज सेवक शंकर माटे, समाज सेविका शैला पाटिल, शिल्पा ठाकुर, सानपाड़ा भाजपा मंडल अध्यक्ष वैभव भास्कर, जयश्री दंडवते, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। बता दें कि संदीप नाइक के जीवन में हमेशा से ही उन्होंने ज्येष्ठ नागरिकों को जीवन में खास तवज्जो दी है। ऐरोली के विधायक गणेश नाइक के विजन के साथ नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से ज्येष्ठ नागरिकों के लिए विकास काम को शहर में अमली जामा पहनाकर उम्र के इस पड़ाव में तमाम ज्येष्ठ नागरिकों के लिए हेल्दी एटमॉस्फेयर प्रदान करने में भी उनकी कारगर भूमिका रही है। ऐसे में ज्येष्ठ नागरिकों के प्रति अपने आत्मिक रिश्ते को और मजबूत रखते हुए संदीप नाइक ने इस कार्यक्रम में बड़ी संख्या में मौजूद ज्येष्ठ नागरिकों को संबोधित करते हुए कहा कि नवी मुंबई शहर के ज्येष्ठ नागरिकों का साथ हमेशा से ही नाइक परिवार के साथ रहा है। ज्येष्ठ नागरिकों ने अनुभवों, शहर के विकास में उनकी जागरूकता के चलते शहर के विकास को मुमकिन करने में उनका योगदान अविस्मरणीय है। ऐसे में उन्हें सम्मानित करना, उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करने का ये एक औचित्य है, जो इस कार्यक्रम के माध्यम से उन्होंने करने का प्रयत्न किया है। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि ज्येष्ठ नागरिक परिवार का एक मजबूत पिलर है। ऐसे में इन ज्येष्ठ नागरिकों की सारी आशाओं और अपेक्षाओं को पूरा करने में वह परिवार के सदस्य की भांति तत्परता से खड़ा रहेंगे। ज्येष्ठांचा सन्मान आणि 10वी 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांच्या सोबत संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमामुळे मला मिळाली। त्यांनी दाखवलेला या शहराच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि प्रत्येक कालखंडामध्ये या शहरानं विविध टप्प्यांमध्ये संपादन केलेले यश आणि अशा परिस्थितीमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यामध्ये, ज्या टप्प्यामध्ये हे शहर वाढणार आहे, त्या शहराची लोकसंख्या वाढणार आहे, त्यावेळेस या ज्येष्ठांची संवाद साधणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे खरोखर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। हे या शहराच्या भविष्याकरता महत्त्वाचं आहे, कारण त्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे मुलांना प्रत्येक टप्प्यामध्ये मिळालं पाहिजे। त्यांच्या बालपणापासून तर त्यांच्या कॉलेज जीवनापर्यंत आणि कॉलेज जीवनानंतरही देखील ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला महत्त्वाचं आणि निर्णायक ठरत असतं। अशा या ज्येष्ठांचा सन्मान माझ्या हस्ते होतोय, हे माझं मी भाग्य समजतो। एकत्र जेव्हा ज्येष्ठ नागरिक येतात तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्त चर्चा घडते, एकमेकांच्या सुखदुःखांना फुंकर घातले जाते आणि एक त्यांचा मित्रांचा संवाद देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो। आणि जेव्हा पक्ष म्हणून आपण काम करत असताना एखादी सामाजिक चळवळ जेव्हा आपण पुढे नेतो, ती देखील त्या कार्याला पूरक असतं। पक्षाच्या माध्यमातून निवडणुका होत असतात, परंतु निवडून आलेले पक्ष किंवा निवडून आलेले उमेदवार यांच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य व्हावं, समाजाशी संपर्क व्हावा, त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य व्हावं, अशा प्रकारची इच्छा ही नागरिकांची असते। आणि समाजसेवेच्या माध्यमातून सेवा आणि समर्पण हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण जर विविध क्षेत्रांमध्ये काम केलं तर शहराच्या प्रत्येक पैलू त्या ठिकाणी आपण समजू शकतो,
या शहरामध्ये अनेक कलाकार आहेत, अत्यंत चांगले मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहेत, चांगले खेळाडू आहेत. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शहरातल्या विद्यार्थ्यांनी प्रगती केलेली आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रावीण्य मिळवलेलं, आपल्या शहराचं नाव मोठं केलेलं असे सगळे घटक या शहरामध्ये राहतात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक प्लॅटफॉर्म किंवा एका चांगल्या गोष्टीची चळवळ, मुवमेंट ही निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. निवडणुकीला निवडून येणं, आपलं एखादं हित साध्य करणं, त्यापेक्षा शहराला काय हवंय, नागरिकांना काय हवंय, कशा माध्यमातून या शहराची संस्कृती टिकेल, या शहरामध्ये एकोपा टिकेल, या गोष्टींबद्दल जर आपण काम केलं तर ते जेवढं कार्य करू तेवढं कमी आहे. आणि जेव्हा एखादा कोणताही स्वार्थ दृष्टिकोन डोळ्यासमोर नसतो, एखाद्या कार्यामध्ये सातत्य असतं आणि ते झालेलं काम किंवा त्या माध्यमातून झालेलं कार्य हे लोकांच्या सेवेकरता असतं, तेव्हा त्याला मिळालेले आशीर्वाद आणि त्याला मिळालेलं, त्याच्या कार्यातून मिळालेलं समाधान हे देखील मनाला आनंद देणारं असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा सामाजिक कार्य घडत असतं आणि सामाजिक कार्य घडत असताना त्या विभागातल्या, त्या परिसरातल्या चांगल्या लोकांची साथ जेव्हा त्याला मिळते, त्यातून एक चांगल्या गोष्टी घडत असतात. शहरातला प्रत्येक घटक याला आपल्या शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करत असताना ज्येष्ठांची काळजी देखील आपण घेणं हे गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगानं प्रत्येकानंच, म्हणजे प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम असं त्या ठिकाणी महानगरपालिकेवर अंकुश ठेवणं, या शहरामधील योग्य गोष्टी पूर्ण करण्याकरता प्रत्येकाला मदत करणं, प्रशासनाला त्या गोष्टीची जाणीव करून देणं, याकरता अनेक कार्यकर्त्यांनी 24/7 आणि आपली जीवाच्या पर्वा न करता एक अत्यंत चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न त्या कालखंडात केला. मी या सर्व ज्या घटकांनी या कोविडमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या शहराला सुरक्षित राहण्याकरता काम केलं, त्यांचे आभार आणि कौतुक त्या ठिकाणी नक्कीच केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.